चला तर विद्यार्थ्यांनो, आपण आज बघणार आहोत ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर बाबतीत. ग्रॅव्हिटेशन मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फिनॉमिना येतात, ग्रॅव्हिटेशन ही टर्म जी आहे ती कुठून आली, कशी आली, या अगोदर आपण एक छोटीशी स्टोरी यावरती बघूया. काही काळ अगोदर म्हणजे बिलियन्स ऑफ इयर अगोदर, किंवा आपण असं म्हणू शकतो की 1000, 500, 150, 200, 300 वर्षां अगोदर ग्रॅव्हिटेशन या टर्मची कुठल्याही प्रकारे संकल्पना नव्हती. मग लोक जे ते विचार करायचे की बाबा हा जो सन आहे याच्या अवतीभोवती फिरणारे जे प्लॅनेट्स असणारे हे नेमके फिरता आहेत कसे, का फिरता आहेत की नाही, की सूर्य पुढे चालला, अर्थ पुढे चालली, चंद्र पुढे चालला, या सर्व संकल्पना आपण या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर स्टार्ट करूया चॅप्टरला. चॅप्टरचं नेम असणार आहे काय, ग्रॅव्हिटेशन. मग ग्रॅव्हिटेशन आपल्याला समजून घेण्या अगोदर बघावा लागेल की सर्वात फर्स्ट टॉपिक जो असेल फोर्स. फोर्स काय असणार आहे, तर तुम्ही 9th मध्ये याच्या अगोदर शिकले असाल की फोर्स नेमकी काय असते, आपण फोर्सला कशा प्रकारे समजवून सांगू शकतोय किंवा समजू शकतोय. फोर्स नेमकी असणार काय आहे, आपण म्हणणार की एखाद्या ऑब्जेक्टला लोटणे किंवा ओढणे, यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, तर याला म्हणणार आहे काय, पुश और काय करणे, पुल करणे. एक जनरल टर्म, ज्या ऑब्जेक्टला आपण पुश करणार आहे किंवा पुल करणार आहे त्याच्यावरती आपण काय करणार, एक फोर्स जी आहे ती फोर्स लावणार आहे. डन, ठीक आहे. इथपर्यंत समजतंय की बाबा फोर्स काय असणार आहे, पुश किंवा काय करणार, पुल करणे, याला आपण काय म्हणत असतो, फोर्स असं म्हणत असतो. मग फोर्स झाल्यानंतर आपल्याला जनरली जो आहे एखादा प्रश्न जो आहे तो पडत असतो. प्रश्न काय पडणार आहे आपल्याला, की या फोर्समुळे होणारे इफेक्ट जे असतील ते इफेक्ट काय असतील. मग इफेक्ट ऑफ काय, फोर्सेस. फोर्सेसमुळे काय इफेक्ट आपल्याला पडताना बघायला मिळतील. डेली लाईफ मध्ये आपण जर बघितलं की कोणत्याही ऑब्जेक्ट वरती काय होणार, कधीही एखादी फोर्स जर लागली, फोर्स लागल्यानंतर त्या ऑब्जेक्ट वरती होणारे इफेक्ट काय असतील. सपोज फॉर एक्झाम्पल मी काय करतो आहे, या ठिकाणी आपल्याकडे एक कार आपण घेतली, ठीक आहे. सध्या पेट्रोल डिझेलची कमतरता असल्या कारणास्तव अचानक काय झालं, या कार मधलं काही डिझेल किंवा पेट्रोल असेल ते संपलं. संपल्यानंतर या ठिकाणी तुम्ही किंवा माझ्यासारखा एखादा व्यक्ती काय करतोय, या कारला जे आहे पुढे लोटण्याचा प्रयत्न करतोय. पुढे लोटतोय म्हणजे काय करतोय, या कारवरती आपण राईट हँड साइडला एक फोर्स जी आहे ती फोर्स लावतो आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत समजलंय की कार बंद पडलेली आहे, कारच्या मागे आपण थांबलो आणि कारला काय करतो आहे, फोर्स जी आहे ती फोर्स लावतो आहे. फोर्स लावल्यानंतर ही कार जी आहे सर्वात पहिले काय होणार, काही डिस्टन्स जे असेल ते डिस्टन्स कव्हर्ड करणार. ठीक आहे. काय करणार, एक डिस्टन्स जो आहे तो डिस्टन्स कव्हर करणार. या साइडने आपण पुश करतो आहे कारला, तर कार काय करते, थोडा फार का होईना या ठिकाणी डिस्टन्स कव्हर करताना आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. सर्वात पहिला इफेक्ट काय, जर आपण फोर्स लावतो आहे तर कुठलाही ऑब्जेक्ट काय करणार, डिस्टन्स काही ना काहीतरी कव्हर करणार. ओके, म्हणजेच याचा काय होणार आहे, याचा काहीतरी डिस्प्लेसमेंट जे आहे, डिस्प्लेसमेंट होताना बघायला मिळणार. एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला जेव्हा आपण पोहोचतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की त्याचा काय होतो आहे, डिस्प्लेसमेंट होते. बर, कार इनिशियली कशी बघायला मिळाली होती, आपल्या थांबलेल्या अवस्थेमध्ये, म्हणजेच काय, ती रेस्ट मध्ये होती. मग एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मधून असेल त्याच्यावरती जर फोर्स लावली तर तो ऑब्जेक्ट कसा येणार आहे, मोशन मध्ये येताना बघायला मिळतोय. म्हणजे हा जो असणार आहे याला काहीतरी स्पीड येणार किंवा याला काहीतरी काय मिळणार आहे, वेलॉसिटी जी आहे ती वेलॉसिटी येताना आपल्याला काय मिळतं, बघायला मिळतं. हे इफेक्ट जे असणार आहे आपल्याला कशाचे दिसत आहेत, तर फोर्स जी असणार आहे, फोर्सचे इफेक्ट आपल्याला या ठिकाणी काय होताना बघायला मिळेल, येताना जे आहे बघायला मिळेल. तर फर्स्ट वन पॉइंट काय असणार आहे आपल्याकडे, फोर्स जी आहे ती काय आहे, फोर्समुळे होणारे जे इफेक्ट असतील
ते इफेक्ट काय असतात